मराठी सिनेमांमध्ये तडफदार नायक, बेरकी खलनायक आणि चरित्र अभिनेता या तिन्ही भूमिका समर्थपणे साकारणारे अभिनेते म्हणजे कुलदीप पवार। आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी मराठी रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं। ते आयुष्याच्या शेवटपर्यंत कार्यरत राहिले। आपल्या कामाविषयीची निष्ठा त्यांनी जपली। त्यांच्या आजारपणातही त्यांनी कधी बाऊ केला नाही। सतत नव्या आव्हानांना सामोरे जाणारा एक हरहुन्नरी अभिनेता होता। अनेक सिनेमात त्यांनी अशोक सराफ यांच्या तोडीस तोड अभिनय केला। राजा गोसावी यांच्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीस लाभलेला अस्सल गावरानगडी म्हणजे कुलदीप पवार। 90च्या दशकातील अशोक सराफ आणि लक्षा या जोडगोळीने विनोदी चित्रपटाचे तुफान उठवले होते। त्या तुफानातही कुलदीप पवार यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारून स्वतःचं वेगळेपण जपलं होतं। घरच्यांचा विरोध असतानाही ते हट्टानं मायानगरीत आले। इथे खस्ता खात, धक्के सोसत, जिद्दीने वाटचाल करत त्यांनी नाव कमावलं। पाठीशी कोणी गॉडफादर नसताना आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलं। चला तर त्यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊया। कुलदीप पवार यांचा जन्म कोल्हापुरात झाला। त्यांच्या वडिलांचाही मराठी चित्रपटसृष्टीत थोडाफार संबंध होता, त्यामुळे अभिनयाची आवड त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच होती। मात्र सिनेमात काम करायला घरच्यांचा विरोध होता, तरीही त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला। कोल्हापूर, कराड, पुणे करत करत ते अखेर मुंबईत पोहोचले। सुरुवातीला फार संघर्ष करावा लागला। उपासमारीचे दिवस आले, मात्र अभिनयातल्या निष्ठेमुळे ते कधी खचले नाही। मुंबईत आल्यावर त्यांना प्रभाकर पणशीकर यांच्या इथे ओसाळला मृत्यू या नाटकात संभाजीची भूमिका करण्याची संधी मिळाली। ही संधी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली। या नाटकानंतर त्यांनी अनेक ऐतिहासिक, सामाजिक, विनोदी आणि भावनिक अशा अनेक प्रकारच्या नाटकात काम केलं। अश्रूंची झाली फुले, होनाजी बाळा, पती सगळे उचापती, वीस म्हणाली धरतीला अशा नाटकांनी त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळवून दिली। कुलदीप पवार यांची देहयष्टी आकर्षक तर होतीच, शिवाय त्यांचा आवाज भारदस्त होता। या दोन गोष्टींनी त्यांना रंगमंचावर आणि पडद्यावर एक खास व्यक्तिमत्व दिलं होतं। पण केवळ यावरच त्यांनी अभिनय उभा केला नाही, तर सतत स्वतःच्या शैलीत बदल करत राहिले। त्यांनी गंभीर भूमिकांसोबत विनोदी शैली आत्मसात केली। कोणतीही भूमिका असो त्यात ते सहजपणे रमून जायचे। प्रत्येक पात्राला वेगळी लकब आणि वेगळी भाषा देणं ही त्यांची खासियत होती। नाटकातून मिळालेल्या ओळखीमुळे त्यांना चित्रपटात काम करायची संधी मिळाली। अनंत माने यांच्या दरोडेखोर या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका महाराष्ट्रातल्या व खास करून ग्रामीण प्रेक्षकांना भावली। आपल्या रांगड्या रूपाच्या जोरावर त्यांनी ही भूमिका अक्षरशः लोकांच्या मनात उतरवली। पुढे अरे संसार संसार या चित्रपटातल्या शेतकरी त्यांनी एवढा जबरदस्त उभा केला की त्यांच्या अभिनयाकडे परीक्षकांचंही लक्ष वेधलं गेलं। कुलदीप पवार यांना केवळ नशिबाने यश मिळालेलं नसून ते त्यांच्या मेहनतीचं फळ आहे। नायक म्हणून प्रस्थापित होत असताना त्यांनी शापित या चित्रपटातला खलनायकही अगदी लीलया रंगवला। त्यांच्या काही खास लकबी व त्यांच्या संवादफेकीची अनोखी शैली यामुळे त्यांनी साकारलेला खलनायक अजरामर झालाय। पुढे त्यांनी अनेक वेगवेगळी पात्र रंगवली। प्रत्येक भूमिकेला एक खास लकब व बोलण्याची एक खास शैली देण्याची त्यांची हातोटी चांगलीच लोकप्रिय झाली। मराठी प्रेक्षकांचा विचार करून मग त्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात चालणारे चित्रपट केले। त्यांनी जावयाची जात, बिनकामाचा नवरा, नवरे सगळे गाढव, गुपचूप गुपचूप, खरा वारसदार असे एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट केले। त्यातही विनोदी, गंभीर, सामाजिक, शहरी, खलनायकी अशा प्रकारच्या अनेक भूमिका त्यांनी केल्या। चित्रपटाबरोबरच कुलदीप पवार यांनी टीव्ही मालिकांमध्ये आपला ठसा उमटवला। परमवीर या पोलीस कथानकावर आधारित मालिकेमुळे ते घराघरात पोचले। दौलत या मालिकेतील दादासाहेब हे पात्र प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं। ते पात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण शहरी राजकारणाचं दर्शन घडवत होतं आणि कुलदीप पवार यांनी ते फार बारकाईने रंगवलं होतं। चित्रपटातील गाणीही त्यांच्या अभिनयामुळे उठून दिसायची। आज उन्हात चांदणं पडलं ग, काळ्या मातीत मातीत, पाहिले ना मी तुला यांसारखी गाणी आजही लोकांच्या आठवणीत आहेत। मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून त्यांनी यशस्वी अभिनय केला। कुठल्याही साच्यात त्यांनी स्वतःला अडकवलं नाही। नायक, खलनायक असो किंवा गंभीर विनोदी असो किंवा ग्रामीण शहरी असो, सर्व प्रकारच्या सर्व बाजाच्या भूमिका त्यांनी दमदार व समर्थपणे साकारल्या। स्टार प्लस वाहिनीवरील तू तू मे मे या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी हिंदीतही काम केलं। त्यांनी अभिनयाच्या प्रत्येक प्रकारात आपला ठसा उमटवला, तोही कोणाच्याही आधाराशिवाय आणि मेहनतीच्या जोरावर। त्यांचे जीवन म्हणजे मेहनत, चिकाटी आणि प्रतिभेचे जिवंत उदाहरण आहे। तरीही त्यांच्या प्रतिभेचा पूर्ण वापर करून घेण्यास मराठी चित्रपटसृष्टी कमी पडली असेच म्हणावे लागेल। 1990च्या नंतर मराठी चित्रपटांचा दर्जा खालावला। त्याचा फटका कुलदीप पवारांसारख्या दर्जेदार अभिनेत्यांना बसला।
त्यामुळे दुर्दैवाने उतार वयात कुलदीप पवारांना चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत। आज कुलदीप पवार या जगात नाहीत हे सांगूनही खरं वाटणार नाही। मराठी चित्रपटांचा एक काळ त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। तब्बल 41 वर्ष त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे अभिनय क्षेत्रात काम केलं। मालिका, नाटक आणि अनेक सिनेमा अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या कुलदीप पवार यांच्या अकाली जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली। ती आजपर्यंत भरून निघाली नाही।